नमस्कार. आपल्या शरीरामध्ये 7 ऊर्जा केंद्र असतात, ज्यांना आपण चक्र असे म्हणतो. हे चक्र काय काम करतं तर हे चक्र आपल्या शरीरामध्ये संतुलन निर्माण करण्यास मदत करतं. तर हे चक्र कोणकोणतं आहे? मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्र चक्र. ही चक्र आपल्या शरीरामध्ये बॅलन्स राहणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण शारीरिक आणि मानसिक लेवलवरती काही नॅचरल वेनी म्हणजेच योग अभ्यास आणि काही क्रियाद्वारे आपण यांना बॅलन्स ठेवण्यास मदत करतो. तर आपण 7 दिवस जाणून घेऊयात की ह्या चक्रांना बॅलन्स ठेवण्यासाठी आपण नॅचरल वेने म्हणजे योगासन आणि काही क्रिया करून कशा पद्धतीने मेंटली आणि फिजिकली बॅलन्स राहू शकतो. जेव्हा ही चक्र संतुलित असतात तेव्हा आपल्या शरीरामध्ये ऊर्जा एकदम मोकळ्या पद्धतीने वाहते. पण जेव्हा ही चक्र असंतुलित होतात तेव्हा आपल्याला सुरुवातीला मेंटली प्रॉब्लेम होतो, म्हणजे चिंता निर्माण होते, स्ट्रेस होतो, ताण होतो, आत्मविश्वास कमी होतो. त्याचबरोबर शारीरिक परिणाम होतात, ते म्हणजे कंबरदुखी होते, पायदुखी होते, प्रॉब्लेम म्हणजे अपचन किंवा पोटांच्या काही समस्या निर्माण होतात. तर ह्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी हे चक्र बॅलन्स राहणं खूप गरजेचं आहे. तर आपण सुरुवात करणार आहोत मूलाधार चक्रापासून, जे सुरक्षितता, स्थैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करते. तर हे चक्र कुठे स्थित आहे? तर हे चक्र स्पाइन बेसच्या म्हणजे मणक्याच्या खालच्या बाजूला टेलबोनच्या जवळ हे मूलाधार चक्र असतं. मेंटली प्रॉब्लेम होतात, फिजिकली प्रॉब्लेम होतात, ते सॉल्व्ह होण्यास मदत होईल. चला तर मग आज आपण सुरुवात करूयात. पूर्ण फोकस आपण मूलाधार चक्रांवरती ठेवणार आहोत. तर आपण जो हा योगाभ्यासाचा फ्लो करत असेल तेव्हा आपलं पूर्ण लक्ष टेलबोनच्या जवळ मणक्याच्या खालच्या भागामध्ये म्हणजेच ज्या ठिकाणी मूलाधार चक्र आहे त्या ठिकाणी ठेवायचं. ठीक आहे. यासाठी आपण सुरुवात करूयात. यासाठी सुखासनात खाली बसून घ्यायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत, पाठ सरळ आहे, पूर्ण लक्ष मूलाधार चक्रावरती आहे. या ठिकाणी आपण मोठा श्वास घ्यायचा आहे, डीप श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि स्लोली श्वास बाहेर सोडायचा आहे. 3 वेळा करूया. या ठिकाणी कल्पना करायची आहे मूलाधार चक्राच्या जवळ एक लाल कलरचा प्रकाश जाणवतोय, जो की पृथ्वीशी जोडलेला आहे, म्हणजेच आपल्याला ग्राउंडेड फील करून देतो. मनातल्या मनात म्हणायचं आहे, मी सुरक्षित आहे, मी आत्मविश्वासी आहे आणि मी पृथ्वीशी जोडलेलो आहे. रिलॅक्स, सावकाश डोळे उघडायचे आहेत. या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत. त्यासाठी दोन्ही हातांवरती आणि दोन्ही गुडघ्यांवरती यायचं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी श्वास घेत वरती पाहायचंय, पाठीला आतल्या दिशेने प्रेस करायचंय, श्वास सोडायचाय, पाठीला राऊंड करायचंय आणि खाली पाहायचंय. परत एकदा श्वास घेत वरती पाहायचंय, कंटिन्यू करायचंय, श्वास सोडत खाली. कंटिन्यू. रिलॅक्स, सावकाश थांबायचं आहे. या ठिकाणी दोन्ही पायांच्या बोटांवरती यायचंय
पूर्ण शरीराला वरती उचलायचंय. पूर्ण शरीराचा व्ही शेप बनवायचा आहे. आपण पर्वतासन मध्ये येत आहोत. या ठिकाणी नॉर्मल श्वास घ्यायचा आहे. काही वेळासाठी होल्ड करायचं. या ठिकाणी 3 वेळा मोठा श्वास घ्यायचा आहे. हळूवार बाहेर सोडायचा आहे. आता उजव्या पायाला दोन्ही हातांच्या मध्ये घेऊन यायचंय आणि श्वास घेत वरती यायचंय. डावा पाय पाठीमागे आहे. दोन्ही हात वरती घेऊन जायचे. या स्थितीमध्ये काही वेळासाठी होल्ड करायचंय. याने आपल्या पाठीची फ्लेक्सिबिलिटी वाढते. पाठीचा ताण कमी होण्यास मदत होते. मूलाधार चक्राला संतुलित ठेवण्यास मदत होते. सावकाश हात खाली घेऊन जायचा आहे. हात खाली जमिनीवरती टेकवायचा आहे. उजवा पाय पाठीमागे घ्यायचा आहे. या ठिकाणी परत पर्वतासन मध्ये यायचं आहे. नॉर्मल श्वास घेत राहायचा आहे. आता डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये घेऊन जायचंय. श्वास घेत वरती यायचा आहे. दोन्ही हात वरती घेऊन जायचे. गुडघ्यांना बेंड केलेला आहे. समोरच्या दिशेने पाहायचंय आणि काही वेळासाठी होल्ड करायचंय. नॉर्मल श्वास घेत राहायचा आहे. पूर्णपणे आपण फोकस आहोत. मूलाधार चक्राशी कनेक्टेड आहोत. रिलॅक्स. सावकाश वरती यायचंय. हात खाली घ्यायचे. दोन्ही पाय एकत्र घेऊन यायचे. या ठिकाणी समोर पाहायचंय. दोन्ही हात बाजूला घ्यायचे. डोळे बंद करायचे. श्वास घेत दोन्ही हात वरती घेऊन जायचे. ताडासनामध्ये आपण काही वेळासाठी थांबायचं आहे. स्थिर थांबायचे. हात वरती पॉसिबल नसतील तर खालीच ठेवायचे आहेत. काही हरकत नाही. या ठिकाणी मोठा श्वास घ्यायचा आहे आणि मनातल्या मनात म्हणायचं आहे, जशा पद्धतीने धरती एकदम स्थिर आहे त्याच पद्धतीने माझं शरीर आणि माझं मन ही स्थिर आहे. नॉर्मल श्वास घ्यायचा आहे. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे आहेत. या ठिकाणी श्वास घेत दोन्ही हातांना वरती घेऊन जायचे. श्वास सोडायचा आणि चेअरवरती ज्या पद्धतीने बसतो त्या पद्धतीने खाली बसायचं. या स्थितीमध्ये होल्ड करायचंय. पायाची ताकद फील करायची आहे. याने पाठीचा ताण कमी होण्यास मदत होईल. पायाचे प्रॉब्लेम्स होत असतील, पाय दुखत असतील, तेही कमी होण्यास मदत होईल. काही सेकंद, काही श्वास होल्ड करायचे. रिलॅक्स. सावकाश वरती यायचंय. हात बाजूला घेऊन नॉर्मल श्वास घ्यायचा आहे. आता या ठिकाणी स्ट्रेंथ आणि बॅलन्स वाढण्यासाठी आपण काही आसन करूया. ठीक आहे.
त्यासाठी दोन्ही पायांमध्ये 4 फीट अंतर घ्यायचं आहे. उजवा पाय मॅटच्या दिशेने उभा करायचा आहे. गुडघ्यातून बेंड करायचा आहे. पूर्ण शरीर समोरच्या दिशेने आहे. दोन्ही हात बाजूला घ्यायचे एका लाईनमध्ये आणि नजर फक्त उजव्या हाताकडे घेऊन जायची. या स्थितीमध्ये होल्ड करायचे, ज्याने आपली पायाची स्ट्रेंथ वाढेल आणि आपला बॅलन्सही होईल. फोकस राहायचंय, कॉन्फिडंट राहायचं. याने आपला कॉन्फिडन्सही वाढेल, फोकसही वाढण्यास मदत होईल. होल्ड करायचंय 3 श्वासापर्यंत. 3 श्वास मोठे घ्यायचे. रिलॅक्स. सावकाश पाय सरळ करायचा. सेम दुसऱ्या पायाने डावा पाय मॅटच्या बाजूने गुडघ्यातून बेंड करायचंय. नजर डाव्या हाताकडे आणि 3 श्वासापर्यंत होल्ड करायचंय. रिलॅक्स. सावकाश आसन सोडायचंय. रिलॅक्स करायचंय. या आसनामुळे आपली स्ट्रेंथ वाढेल, पायाची ताकद वाढेल, खांद्यांची ताकद वाढेल. त्याचबरोबर आपला शरीराचा बॅलन्स होईल. त्याचबरोबर मनाचाही बॅलन्स होण्यास मदत होईल. शरीरामध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्हीही बॅलन्स होण्यास मदत होते. ठीक आहे, नेक्स्ट आसन आपण करत आहोत स्ट्रेंथ आणि बॅलन्स वाढण्यासाठी. ते आहे ट्री पोज. कसं करायचंय? उजव्या पायाला मांडीजवळ लावायचंय. समोरच्या दिशेने फोकस करायचा आहे एका पॉइंटवरती. दोन्ही हात बाजूला घ्यायचे आणि श्वास घेत दोन्ही हात वरती घेऊन जायचे. बॅलन्स करत करत होल्ड करायचं आहे. रिलॅक्स. सावकाश खाली यायचंय. सेम करायचंय दुसऱ्या पायाने. पायाला त्या ठिकाणी थोडंसं प्रेस करायचं आहे आणि हात वरती घ्यायचे. होल्ड करायचंय. रिलॅक्स. सावकाश हात खाली घ्यायचे. या आसनामुळे आपला बॅलन्स वाढत आहे, जेणेकरून आपण एका पायावरती बॅलन्स राहत आहोत. त्यामुळे आपला फोकस वाढतोय, कॉन्सन्ट्रेशन वाढतंय. डेली लाईफमध्ये जे आपल्याला आपण फोकस राहू शकत नाही, एका गोष्टीवरती आपण स्थिर राहू शकत नाही, ते आपलं ह्या आसनामुळे वाढत आहे. त्यामुळे ओव्हरऑल आपल्या पूर्ण शरीराचा आणि मनाचा बॅलन्स होतो. नेक्स्ट आपण काही मेडिटेशन्स करणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला खाली बसून घ्यायचं. या ठिकाणी डोळे बंद करायचे. सुखासनात बसायचं आहे. डोळे बंद, पाठ सरळ ठेवायचे. या ठिकाणी नॉर्मल श्वास घ्यायचा आहे. एकदा मोठा श्वास घ्यायचा आहे आणि हळू श्वास बाहेर सोडायचा आहे. फील करायचंय आपण पूर्णपणे पृथ्वीशी जोडलेलो आहोत. जमिनीला आपण फील करतोय. त्याचा उबदारपणा
आपल्याला जाणवत आहे. या ठिकाणी मोठा श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास बाहेर सोडायचा आहे. या ठिकाणी आपण मूलाधार चक्राला ॲक्टिव्ह करण्यासाठी बीज मंत्र आहे ते म्हणजे ल, याचा आपण 3 वेळा उच्चार करणार आहोत. तर श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत असताना उच्चार करायचा आहे. ल शरीरामध्ये व्हायब्रेशन फील होत असेल. ल हे बीज मंत्र आत्मविश्वास, शांतता आणि स्थैर्य वाढवण्यास मदत करते. रिलॅक्स. दोन्ही हात नमस्कार मुद्रेत घेऊन यायचे. दोन्ही हातांना रफ करायचं आहे. डोळ्यांवरती ठेवायचं आहे आणि सावकाश डोळे उघडायचे आहे. अशाच पद्धतीने दररोज आपण एका चक्रावरती त्यांना बॅलन्स ठेवण्यासाठी काही आसनं आणि काही टेक्निक्स करणार आहोत. तर या सिरीजमध्ये कंटिन्यू माझ्यासोबत राहा. 7 दिवस या सिरीजचा आनंद घ्या. या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.